हमारे नए वीडियोस को देखने के लिए YouTube के ऐप पर बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते आहे चायनीज वेज पोटली आणि त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। नेहमीप्रमाणे गॅस सुरू करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण घेऊया 1 टेबलस्पून ऑइल। जास्त नाही घालायचं इकडे कारण हे आपल्याला आतमध्ये स्टफिंग करायचं आहे। त्यानंतर तेल थोडंसं तापून द्या। यात आपण अर्धा बारीक चिरलेला कांदा घालतोय। त्यानंतर एक छोटी बारीक चिरलेली शिमला मिरची, एक किसलेला गाजर। आता आपण घालतोय पातीचा कांद्याची पात। त्यानंतर छोटी वाटी बारीक चिरलेला कोबी, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेल्या नूडल्स आहेत या, पण ह्या शिजवलेल्या नूडल्स आहेत। आणि हे सगळं आता मिक्स करायचं आहे। आता आपण ह्याच्यात घालूया 2 टेबलस्पून चिंग शेजवान चटणी। आपल्याकडे हा टीस्पून आहे म्हणून मी हा 4 वेळा घालणार आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आपली ही ऑलमोस्ट भाजी झालेली आहे। गॅस बंद करूया आणि आपण एका बाउल मध्ये हे काढून घेऊया। मी आपल्याला थंड करायचे। तेल इकडे ठेवूया। गॅस सुरू करूया। हे थंड होतच आहे। आपण तोपर्यंत काय करूया, आपण इकडे पीठ मळलेलं आहे। नेहमीप्रमाणे मैदा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं गरम गरम मोहन घालायचं, म्हणजे तेल घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, पाणी आणि पुरी एवढा कडक पण नाही आणि चपाती एवढा सैल पण नाही। मधल्या पोर्शनमध्ये तुम्ही मळून घ्यायचं आहे आणि लगेच लाटायला घ्यायचं आहे। मैदा घेऊया आणि आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत। आपण आता ह्याच्या पुऱ्या करूया। आता आपण हे भरून घ्यायचंय आणि हे सगळे अशा प्लेट्स जवळ घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण सगळ्या पोटल्या बांधून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोटल्या करून झालेल्या आहेत। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे नीट असं मधून प्रेस झालं पाहिजे। आता आपण तळून घेऊया। आपण आता ह्या काढून घेऊया। लाल रंग झालेला आहे त्याचा आणि अशा प्रकारे बाकीच्या पण पोटल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला आपल्याला सजवायचं आहे। मला माहिती आहे तुम्हाला एकदम बघूनच एवढं टेम्पटिंग झालेलं आहे। तुम्ही लगेच सबस्क्राइब केलंय कुठे, इंडिया फूड नेटवर्कला, आणि लगेच फीडबॅक देणार आहात मला तुम्ही। आणि त्यासाठी काय करायचं आहे, बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।